विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. हे जे लेक्चर आहे हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. हे कोणासाठी महत्त्वाचं आहे की जे राज्यसेवा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण राज्यसेवा परीक्षेमधून आधी जेवढ्या जागा भरल्या जात होत्या त्यापेक्षा जास्त जागा आता ॲड होणार आहे. जास्त पदं ॲड होणार आहे, जास्त डिपार्टमेंट ॲड होणार आहे. म्हणजे इथून पुढे राज्यसेवेच्या ज्या जाहिराती येणार आहे त्या जास्त पदांसाठी येणार आहे, जास्त डायव्हर्स ॲडव्हर्टाइजमेंट ज्या त्या येणार आहे. त्यामुळे हे लेक्चर महाराष्ट्रातल्या त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे की जे इथून पुढे राज्यसेवा परीक्षेची तयारी करणार आहे. तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. लेक्चरमधली प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐका. लेक्चर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला एक एक डिटेल महत्त्वाची माहिती आपण घेऊया. हा जी-आर कधीचा आहे? 5 मेचा जी-आर आहे. महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे. ठीक आहे. कोणते विभाग ॲड होणार आहे? कोणती पदं ॲड होणार आहे? हे सगळं आपण या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहे. तत्पूर्वी लक्षात ठेवा की राज्यसेवा परीक्षा जी आहे, या राज्यसेवा 2027 ची जी बॅच आहे ती आपण सुरू केलेली आहे. ठीक आहे. 2027 ला 1 वर्षाचा वेळ आपल्याकडे आहे. डिटेल जी प्रिपरेशन आहे ती आपण करून घेतो. टू दी पॉइंट एक्झाम ओरिएंटेड तयारी आपण करून घेतो. ओके. तर ही बॅच आहे. या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करा. मोबाईल नंबर मी माझा देणार आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. बघा, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय भरती प्रक्रियेचं सुसूत्रीकरण केलं गेलेलं आहे. एमपीएससी मध्ये मोठ्या प्रमाणात बदल आता होत आहे. सरळ सेवा एमपीएससी मध्ये आलेली आहे आणि आणि सरळ सेवेमधले काही महत्त्वाचे जे क्लास 1 च्या जागा आहे त्या सुद्धा एमपीएससी मध्ये आलेल्या आहे. एमपीएससी आता त्याला घेणार आहे. चला बघूया. मुख्य उद्दिष्ट काय होतं? राज्यसेवा गट आणि गट ब राजपत्रित भरती प्रक्रियेमध्ये सुधारणा करणे. राजपत्रित पदं जी आहे ती राज्यसेवा परीक्षेतून भरली जातात. ठीक आहे. पूर्वीची स्थिती काय होती आणि आता नवीन स्थिती जी आहे ती काय बदललेली आहे? तर लक्षात ठेवा, विद्यमान सेवांमध्ये नवीन संवर्गांचा म्हणजे नवीन पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. बघा, आधी किती सर्व्हिसेस होत्या? 6 सर्व्हिसेस होत्या. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस होती, त्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिस होती, ॲग्रीकल्चर सर्व्हिसेस होत्या, फॉरेस्ट सर्व्हिसेस होत्या. अशा एकूण किती होत्या? 6. आता किती राहणार आहे? 6च राहणार आहे. सर्व्हिसेस 6च राहणार आहे. परंतु संवर्ग आधी किती पदं भरली जात होती? 57 प्रकारची. आता त्याच्यामध्ये 46 नवीन पदांची ॲड होणार आहे, पदं ॲड होणार आहे. 103 नवीन केडर किंवा पोस्ट ज्या आहे त्या आता एमपीएससीतून भरल्या जाणार आहे. त्या कोणत्या आहे? त्या बघूया चला. 6 राज्यसेवा आहे. बदल नेमका कुठे झाला? बघा, बदल झालेल्या सेवा. राज्यसेवेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. आधी 31 प्रकारची जी पदं आहे ती भरल्या जात होती. आता 58 प्रकारची पदं राज्यसेवेतून भरल्या जाईल. किती जबरदस्त काम झालेलं आहे. जवळपास डबलची जी पदं आहेत ती राज्यसेवा परीक्षेतून भरल्या जाणार आहे. म्हणजे आता तुम्हाला नवीन-नवीन पोस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळेल. इंटरव्ह्यूचा जेव्हा तुम्ही फॉर्म भराल, इंटरव्ह्यूसाठी पदांचा प्रेफरन्स भराल, तेव्हा 58 पदांचा प्रेफरन्स तुम्हाला भरता येणार आहे. म्हणजे किती चांगली गोष्ट झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर अभियांत्रिकी सेवेमध्ये आधी 12 प्रकारच्या पोस्ट भरल्या जायच्या. आता 31 प्रकारच्या पोस्ट भरल्या जाणार आहे. त्यानंतर ॲग्रीकल्चर सर्व्हिसेसमध्ये आधी 4 प्रकारची पदं भरल्या जात होती. आता 5 प्रकारची पदं भरली जाणार आहे. आता बदल कोणत्या सेवेमध्ये नाही झाला आहे? तर अन्न आणि औषध प्रशासन सेवेमध्ये बदल नाही झालेला आहे. फॉरेस्टमध्ये एकही नवीन पोस्ट ॲड झालेली नाहीये. वैद्यमापनशास्त्र याच्यामध्ये एकही बदल झालेला नाहीये. बदल या सेवेमध्ये झालेला आहे. त्यामुळे राज्यसेवा सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करणाऱ्या पोरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला इथून पुढे जास्त म्हणजे जाहिरातीमध्ये जास्त जागा दिसतील, जास्त वॅकन्सी दिसतील. आहे की नाही आनंदाची बातमी? आहे. चला पुढे जाऊया. राज्यसेवा नवीन गट क्लास 1 राजपत्रित पदं जी आहेत ती 58 प्रकारची पदं भरल्या जाणार आहे. त्याच्यामध्ये बघा कोणती आहे? आधी पोलीस उपअधीक्षक भरला जात होतं. आता एसआरपीएफचं सुद्धा पद भरलं जाणार आहे. अल्पसंख्याक आयुक्तालयामध्ये सहाय्यक आयुक्त नावाचं नवीन पद भरलं जाणार आहे. समाज कल्याण विभागमध्ये सहाय्यक आयुक्त हे राज्यसेवेतून भरलं जाणार आहे. त्यानंतर सहकार विभागामध्ये विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था हे पद ऍड करण्यात येणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी सहाय्यक संचालक प्रकल्प अधिकारी हे पद ऍड केलं जाणार आहे. आदिवासी विभागामध्ये वरिष्ठ संशोधन अधिकारी हे पद जे आहेत ते नवीन ऍड होणार आहे. ठीक आहे. आता बघा इथं काय म्हटलं, या सर्व पदांसाठी पात्रता संबंधित विभागाच्या प्रचलित नियमानुसार राहील. कळलं? व्हेरी गुड. पुढं आता गट ब मध्ये नवीन पदं जी आहेत ती ती ऍड होणार आहे. मग कोणती कोणती? प्रशासकीय अधिकारी क्लास 2, ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट, पाणी पुरवठा विभाग, मत्स्य व आयुक्तालय विभाग, धर्मादाय आयुक्त, आयुष संचालनालय आणि वैद्यकीय शिक्षण. ठीक आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग, भूविज्ञान आणि खनिकर्म हे क्लास 2 ची नवीन पदं जी आहेत ती राज्यसभेमध्ये येणार आहे. त्यानंतर वित्त आणि सहकारमध्ये विशेष लेखा परीक्षक सहकार विभाग, लेखा आणि कोशागार अधिकारी म्हणजे सहाय्यक लेखा अधिकारी, ही जी पदं आहेत ती याच्यामध्ये ऍड होणार आहे. तर हे नवीन चांगली चांगली पदं जी आहेत ती आता याच्यामध्ये ऍड होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर राज्यसेवा नवीन गट ब पद, शिक्षण कल्याण आणि गृह डिपार्टमेंट कोणती कोणती ऍड होणार आहे पहा. शिक्षण आणि कलामध्ये उच्च तंत्र शिक्षण अधीक्षक, सहाय्यक संचालक ग्रंथालय, जिल्हा ग्रंथपाल अधिकारी,
तंत्र शिक्षण प्रबंधक शासकीय अभियांत्रिकी, प्रबंधक कला संचालनालय, व्यवसाय शिक्षण प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक, सहाय्यक संचालक, प्रबंधक ही पदं ऍड होणार आहे. ठीक आहे. कल्याण विभागामध्ये वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी वर्ग 2, समाज कल्याण विभागामध्ये विशेष अधिकारी समाज कल्याण अधिकारी वर्ग 2. ठीक आहे. गृह व कामगारमध्ये गृह विभाग कारागृह अधीक्षक, जिल्हा कारागृह वर्ग. त्यानंतर श्रम विज्ञान संस्था निबंधक मुंबई ही नवीन पद ऍड होणार आहे राज्यसेवेमध्ये. जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. राज्यसेवेची चांगली तयारी करा, मनातून भीती काढून टाका. आता राज्यसेवेमध्ये राज्यसेवेसारखी संधी तुम्हाला नाही मिळणार आता दुसरी. ओके. त्यानंतर अभियांत्रिकी सेवेमध्ये 19 नवीन पदं ऍड केल्या गेलेली आहे. पहिले 12 पदं होती, आता 31 पदं ऍड केल्या गेलेली आहे. आता एकूण किती झाली? 31. 12 अधिक 19 किती? 31. महसूल आणि वन विभागामध्ये उपवन अभियंता, विद्युत अभियांत्रिकीमध्ये उप अभियंता विद्युत गट अ, जलसंपदा आणि पाणी पुरवठा उप अभियंता हे पद ऍड केलं गेलेलं आहे. शासकीय मुद्रणालय यांत्रिकी अभियंता म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, भूमी अभिलेख कार्यालयामध्ये उप अधीक्षक. ठीक आहे. त्यानंतर अभियांत्रिकी सेवेमध्ये बघा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक, परीक्षा नियंत्रक, उपसंचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य, सहाय्यक शिक्षण अधिकारी, सल्लागार. नंतर हे बाकीचे पोस्ट. ठीक आहे. सहाय्यक सचिव तंत्र शिक्षण मध्ये, शासकीय मुद्रणालयामध्ये व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक यासारखी पदे. कामगार आणि खनिकर्मामध्ये उपव्यवस्थापक आणि व्यवस्थापक, औद्योगिक सुरक्षामध्ये सहाय्यक संचालक, वस्त्रोद्योग संचालनालयामध्ये सहाय्यक आयुक्त ही पदं ऍड झालेली आहे. ठीक आहे. कृषी सेवेमध्ये नवीन पदाचा समावेश, एका नवीन पदाचा समावेश केला गेलेला आहे. कोणतं? रेशीम संचालनालय, पदाचे नाव रेशीम विकास अधिकारी क्लास 1. ठीक आहे. त्यानंतर श्रेणी 1 आणि वर्ग गट ब क्लास 2. ठीक आहे. ही जी पदं आहे ही पदं भरल्या जाणार आहे. ओके. ओके. विद्यार्थी मित्रांनो, तुमची काय तयारी आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता राज्यसेवेमध्ये जबरदस्त जागा ज्या आहेत त्या ऍड होत आहेत. याच्यापूर्वी एवढ्या पदांसाठीच्या जागा ज्या आहेत त्या येत नव्हत्या. कमी पदांसाठीच्या जागा आहेत. राज्यसेवेची जी जाहिरात आहे ती 150, कधी 200, कधी 300 अशी यायची. आता ही जाहिरात मात्र जास्त मोठी येऊ शकते. 500, 550, 600, 700, 800 पर्यंतही जाऊ शकते. इतकी जास्त जागा ज्या आहेत त्या येणार आहे. आता त्यांच्यासाठी जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते मात्र त्याच्यामध्ये थोडा थोडा बदल राहील. त्या संदर्भात जर काही अपडेट राहिला तर मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे. समजलं? आणि विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण राज्यसेवेच्या संदर्भातली कुठलीही अपडेट राहिली तर मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे. सोबत दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की राज्यसेवेची तयारी करणं हे जास्त कठीण गोष्ट अजिबात नाहीये. ठीक आहे. आम्ही त्याला फार सोपं बनवलेलं आहे. कारण राज्यसेवेची महाराष्ट्रात पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीची बॅच आपण सुरू केलेली आहे. ठीक आहे. आतापर्यंत अनेक बॅचेस झालेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला जर तुम्ही ह्या स्वराज नावाच्या बॅचला जर तुम्ही जॉईन केलं, कारण ही 2027 साठी आहे, तर तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन, मेंटॉरशिप, बेसिक टू ॲडव्हान्स टीचिंग, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस, 18 पुस्तकं, संपूर्ण अभ्यासक्रम, अनलिमिटेड रेकॉर्डिंग. तुम्ही जॉब करताय, तुम्ही गृहिणी आहे, काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या वेळेवर लेक्चर पाहू शकता. तर अशी बॅच जी आहे ती आपल्याकडे आहे. जर तुम्हाला या बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे. हा माझा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला नक्की मेसेज करा जर तुम्हाला बॅचला एनरोल करायचं असेल. आणि ग्रॅज्युएशन पासून तयारी करा. तुम्ही कोणत्याही वळणावरून तयारीला सुरुवात करू शकता. आम्ही तुम्हाला प्रॉपर गाईड करू, टू दी पॉईंट एज्युकेशन देऊ आणि तुमचं सिलेक्शन पक्क करण्यामध्ये मदत करू. लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे मतं सांगा. आणि लेक्चर आवडल्यास तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.